आजोबा म्हणतात मटण आणि डाळ आण. तर अभिजित दादानं आपल्या अनुभवाच्या जोरावर गप्पाने एका कोंबड्याला इथं पकडून घेतलेला आहे. क्षणाचाही विलंब न लावता दुसरा कोंबडा देखील त्यांनी इथे यशस्वीरित्या पकडलेला आहे. गावरान कोंबडी भाजण्याचा जो काही कार्यक्रम आहे तो अनिल शेठ स्वतःच्या हाताने करत असतात, कारण त्याच्यामध्ये ते एक्सपर्ट आहेत. तर इथं उकड तयार झाली आहे आणि अनिल शेठनं एका परातीमध्ये उकड आळणी सूप इथं वतून घेतला आहे. आता आळणी हाणू आधी. तर दिवस आहे धुलीवंदनाचा. बाकी पोट्टे पिण्यामध्ये दंगा आहे, त्या आपल्याला खाण्यामध्ये दंगा व्हायचा आहे ना. खाण्यामध्ये म्हणजे कोंबडा पार्टी करण्यासाठी आता आपण जाणार आहोत. तर मी इथं आमचे खाण्याचे शौकीन अनिल शेठ गित्ते याची वाट पाहत थांबलो. अनिल शेठ आता येतील, मग त्याच्या गाडीमध्ये बसून आम्ही जाऊ. तर अशा प्रकारे अनिल शेठ गित्तेच्या 30 लाखाच्या गाडीमध्ये आम्ही बसलेलो आहोत, कारण बाहेर बोतच ऊन आहे आणि AC असल्यावर कसं थोडंसं थंडगार वाटते ना. गाडी चालवले खुद्द अनिल शेठ गित्ते म्हणल्यावर पाचच काम नाही. तर आम्ही नांदेड सिटीमध्ये आलेलो आहोत, कारण नांदेड सिटीमधून 1-2 जणांना सोबत घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत मग समोर जाऊन मग कार्यक्रम करायचा आहे. नांदेड सिटी तसा एरिया चांगला आहे राहण्यासाठी, पण आपल्याला रोज सदाशिव पेठेत जायचं काम पडते आणि सदाशिव पेठेमधून रोज नांदेड सिटीमध्ये येणं जाणं करायचं म्हणजे ट्रॅफिक आता किती राहील कशी राहील सिंहगड रोडले याचा आपण विचार न केलेलाच बरा. गाडी चालू अनिल शेठचा एवढा हात साफ झाला आहे का कधी कधी मुंगूस त्याच्या हातावर अटॅक करते. आता हा जोक ज्याला समजला असन त्यानं कमेंट करून सांगा काय तो जोक. नांदेड सिटीमधलं पिलाजीराव जाधवांचं हे समूह शिल्प आपलं सगळ्यांचं लक्ष वेधून घेते म्हणजे घेतेस. तर नांदेड सिटीमध्ये गाडीच्या खाली न उतरता मित्राला मागच्या सीटवर बसून दिलं ना. गाडी निघाली आपल्या नियोजित स्थळी. तर आपल्याला राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी जायचं आहे. तर खडकवासला धरणाच्या बाजूनं हा जो रस्ता जाते त्या रस्त्यानं आपल्याला सरळ सरळ जायचं आहे तिकडं. अनिल शेठ म्हणे का असा व्ह्यू घ्या म्हणे का बा खडकवासल्याचं पाणी बी आलं पाहिजे, मी बी आलो पाहिजे, पुरा डोंगा कार्यक्रम एकदम ओके. तर धुलीवंदन असल्यामुळं अतिउत्साही पोट्टे या धरणाच्या पाण्यामध्ये जाऊन तलावामध्ये जाऊन रंगपंचमी खेळतील, पाण्याला प्रदूषित करतील. म्हणून इथं हे सामाजिक कार्यकर्ते पाण्याला प्रदूषित करू नका असे बॅनर जे आहे पोस्टर जे आहे ते हातामध्ये घेऊन इथं उभे होते भर उन्हाचे. खरंच याच्या कार्याला सलाम केला पाहिजे. नाही तर पाणी खराब झालं का चांगलं राहिलं का कोणाला का पडलाय त्याचं घेणं त्यानं लांबून का होईना. पण हा सिंहगड किल्ला पाहून घ्या. आपल्याला पाभे घाटातून समोर जायचं आहे ना. पाभे घाट इथून 18 किलोमीटर दाखवून राहिलं. तर असा एकंदरीत डोंगर दऱ्यांचा रस्ता सुरू झालेला आहे ना. या रस्त्यानं मी माझ्या जिंदगीमध्ये पहिल्यांदाच येऊन राहिलो. मला कधी कधी बहुत खंत वाटते का आपल्याकडे वेळ होता पैसा होता पण आपण फिरलो नाही. कंटाळा केला की जाऊ देणं. पण माणसानं जास्तीत जास्त फिरलं पाहिजे, कारण फिरल्यानं कसं जेवढं आपण जग बघू तेवढं आपलं जीवन समृद्ध होत जाते. पुढच्या वर्षी गवत चांगला यावं म्हणून हे पुरा डोंगर जळून टाकते लोक. आजी हे तुमच्या गवतामुळे मोठे मोठे झाडं जळून राहिले त्याचं कोणाला काहीच पडलं नाही. ही मानसिकता कुठंतरी बदलली पाहिजे ना. आता आपण एका जागी थांबलो आणि आपण इथून घेणार आहोत गावरान कोंबडे, कारण कोंबडा पार्टी करायची म्हणजे कोंबडे पाहिजेच ना. 700 रुपयाने कोंबडा आहे म्हणते बा आणि कोंबडी थोडीशी स्वस्त आहे. तर इथल्या ताई आम्हाला म्हणाले का सगळ्यात मोठा जो कोंबडा आहे तो सोडून कोणताही कोंबडा पकडा म्हणे, कारण तो सगळ्यात मोठा कोंबडा त्यांच्या मुलाचा प्रिय आहे म्हणे. तर तो सोडून द्या आणि एक कोंबडीने एक कोंबडा घ्या. तर अभिजित दादानं सगळ्यात पहिले तर पाहिलं का सगळ्यात मोठी कोंबडी कोणती आहे आणि आपल्या अनुभवाच्या जोरावर गप्पा करत ते कोंबडी पकडून घेतली ना. आता कोंबडी पकडल्याच्या नंतर आपल्याला पाहायचा होता का कोंबडा कोणता पकडायचा आहे. मग जास्त वेळ न दवडता चाणाक्ष नजरेनं त्यानं सगळ्यात मोठा कोंबडा हेरला न. थोड्याशा चतुराईनं त्या कोंबड्याला बी पकडून घेतलं. तर अशा प्रकारे एक कोंबडा न एक कोंबडी पकडलेली आहे. इथं 2 कोंबडे पकडले. याच्यापैकी जो जास्त चांगला वाटेल तो आम्ही ठेवणार आहोत. आता काही लोकांना असं वाटू शकते की आम्ही हिंसेले प्रमोट करून राहिलो. त्या प्राण्यांले जीव असते, त्याला मारलं नाही पाहिजे, खाल्लं नाही पाहिजे, आपण व्हेज खाल्लं पाहिजे. तर मला फक्त एवढं सांगायचं आहे का या कोंबड्यांले पाळलं त्याच्यासाठी जाते का बा ते कोणीतरी विकत घेतले पाहिजे. म्हणजे जेवढा पैसा एखाद्या शेतकऱ्याला समजा शेतीतून भेटत नाही त्याच्यापेक्षा जास्त पैसा या कुक्कुटपालनातून भेटते, कोंबडी पालनातून भेटते नाही का. आता एकदम लॉजिकच्या एकदम बेंबीच्या देठापर्यंत जाऊन जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल का वनस्पती बी तर सजीवच राहते. त्याला आपण कापलं म्हणजे आपण त्याला बी मारूनच राहिलो ना. फक्त हे उडणारे सजीव आहे ना, वनस्पती म्हणजे एका जागेवर असणारी सजीव आहे. तर आता कोंबडी पालनाकडं बोकड पालनाकडं एक व्यवसाय म्हणून पाहायचं ना. मस्त नॉनव्हेज खायचं का पृथ्वीवरच्या सगळ्याच माणसांना नॉनव्हेज खाणं बंद करायचं हे तुम्ही मला सांगा. म्हणजे त्या प्राण्याला जीव राहते म्हणून तुमचं मत काय ते मला कमेंट करून सांगा, मग आपण याच्यावर चर्चा करू. तर एका कोंबड्याचा भार आपल्या हातामध्ये अनिल शेठनं उचललेला आहे आणि मुळातच फोटो काढण्याचा नाद असल्यामुळं मग त्यानं फोटो बी काढून घेतला. तर वाटामध्ये एका नदीच्या पुलावर इथं गोदडी वाळू घातलेली आम्हाला दिसली. इथं जवळ एक रिसॉर्ट आहे, त्या रिसॉर्टमधली ही गोदडी असू शकते, कारण घरची गोदडी म्हणसान तर साऱ्या गावातल्या लोकांना एकाच दिवशी गोदडी कायले धुतली असतील नाही का. मग ते रिसॉर्टमधलेच असतील. हा ना. धुलीवंदनाच्या दिवशी गावातल्या पोट्ट्याचा असा वेगळाच टोल नाका राहते, जिथं तुम्हाला 5-10 रुपये टोल देऊन आपली गाडी न्याय लागते समोर. 5-10 रुपये दिल्याशिवाय हे सोडतच नाही, गाडी जाऊच देत नाही.
ना आता इथून तुम्हाला जो दिसून राहिला तो आहे राजगड, छत्रपती शिवाजी महाराजांचा राजगड. महाराजांची 26 वर्ष राजधानी होती ती, 26 वर्ष. म्हणजे प्रत्येकाने जिंदगीत एकदा तरी राजगड चढून पाहिलाच पाहिजे. मी स्वतः 3 वेळा जाऊन आलेला आहे. आणि आता उन्हाळा आहे, तर आता कस लागते राजगडावर जायचं म्हणलं तर. आपल्याला त्या डोंगराच्या पलीकडे जायचं आहे तिकडे, म्हणजे अजून बराच पल्ला बाकी आहे ना. आता आपले वकील मित्र विनय वाघ हे ना गाडीची स्टेअरिंग आपल्या हातामध्ये घेतली आहे. अनिल शेटले म्हणले का थोडंसं मागं जाऊन बस बाबू, आता मी चालवतो. कारण इकडचे रस्ते बोले पाठ आहे म्हणे, कुठं खड्डा आहे, कुठं दगड आहे, कुठं कुत्रं बसलेलं राहते, सगळं येईल पाठ आहे म्हणे. या डोंगरातले गावं बी असे राहते का 5-10 घरं राहते फक्त, म्हणजे 50-100 अशी लोकसंख्या राहते एका एका गावाची. तर आपण आता आपल्या इच्छित स्थळी इथं येऊन पोहोचलेलो आहो ना. आता लवकरात लवकर कार्यक्रमाला सुरुवात करावं लागते, नाहीतर मग उपाशी मरा लागेल. तर भर उन्हामध्ये एका झाडाच्या सावलीखाली इथं चूल तयार करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता हे लाकडं टाकून राहिले. आपल्या प्रगतीने लोकांच्या बुडाला नेहमीच जाळ लावत आलेले अनिल कुमार गित्ते यांनी चूल पेटवण्याची जबाबदारी, चुलीला जाळ लावण्याची जबाबदारी देखील इथे घेतलेली आहे. तर इथे पद्धतशीर कोंबड्यांना भाजलं जात आहे. एक कोंबडी आपण त्या फार्महून घेतलं होतं विकत, आणि इथे वाटेत एका आखाड्यावरून आम्ही आणखीन एक कोंबडा उचलला होता. म्हणजे 2 कोंबडे आणि 1 कोंबडी, टोटल 3चा बेत आहे. आणि असा जेव्हा गावरान कोंबड्यांचा बेत असतो तेव्हा अनिल शेठ कोंबडे भाजण्याची जबाबदारी ही स्वतःच्या खांद्यावरती घेत असतात. कारण त्यांना असं वाटतं की ते जेवढे चांगले भाजतात तेवढं चांगलं कोणीच भाजू शकत नाही. तर इथे तुमच्या लक्षात येत असेल की बऱ्यापैकी कोंबडे भाजलेले आहेत. गावरान कोंबडे जे आहेत तेच भाजून घेत असतात, नाहीतर तुम्ही बॉयलर कोंबडा घेसाल आणि ते भाजसाल. बॉयलर कोंबड्यांना भाजत नाहीत, गावरान जे असतात त्यांनाच भाजत असते. तर आपण किती व्यवस्थित कोंबडे भाजलेले आहेत हे अनिल शेठ तुम्हाला इथे दाखवत आहेत. तुम्ही बघू शकता 3 कोंबडे आणि त्या 3ही कोंबड्यांचा भार अनिल शेठच्या हातामध्ये. तर भाजलेल्या कोंबड्यांना आता आपण इथे शिजवून घेणार आहोत. थोडंसं तेल, थोडासा कांदा, थोडीशी अद्रक लसूण पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर आणि गावरान कोंबड्यांचं चिकन. तर 3 कोंबड्यांचं साधारणतः एवढं चिकन इथे निघालेलं आहे आणि खाणारे आहेत 6 जण. तर याच्यावर आधी आता थोडंसं मीठ, थोडीशी हळद टाकून त्याला आपण शिजवून घेऊयात प्रॉपर, म्हणजे आपल्याला थोडंसं आळणी खाता येईल, आळणी. तर आता पातेल्यामध्ये चिकनसुद्धा अनिल शेठ स्वतःच्या हाताने टाकणार आहेत. कारण गावरान कोंबड्यांचा कार्यक्रम म्हणला की अनिल शेठ किती उत्साही असतात हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. जोपर्यंत पोटभर चिकन खात नाही तोपर्यंत या माणसाचा उत्साह कणभरसुद्धा कमी होत नाही. अनिल शेठ म्हणले एकदा व्यवस्थितपणे याला मिक्स करून घेतो आणि त्याच्यानंतर याच्यावर आपण एक परात ठेवूयात, त्याच्यावर पाणी टाकूयात आणि उकळू देऊयात. तर आता हे व्यवस्थितपणे शिजून तयार होईल, त्याच्यानंतर आपण थोडंसं आळणी खाऊयात. तर इथे आपली चिकन उकड जी आहे ती व्यवस्थितपणे शिजलेली आहे आणि अनिल शेठ आता उकड खाण्यासाठी इथे परातीमध्ये घेत आहेत. आधी उकड खायची, त्यानंतर मग मसाल्याची भाजी बनवायची आणि ती भाजी भाकरीसोबत खायची. याला म्हणतात नाद. खाण्याचा नाद असा होता असा. मनसोक्त उकड खाऊन झाल्यानंतर, सूप पिऊन झाल्याच्या नंतर भाजी बनवण्याची प्रोसिजर इथे अनिल शेठने सुरू केलेली आहे. मसाले विसाले सर्व आम्ही वाटण बिटण सगळं घरूनच आणलं होतं, त्यामुळे काही ताण नाही. तर एकंदरीत मसाला असा झालेला आहे बघा. आता या मसाल्यामध्ये जाणार आहे चिकन सगळं आपलं. चिकन मसाल्यामध्ये टाकलेलं आहे आणि जेवढी माणसं आहेत त्यानुसार रस्सा किती लागेल त्या हिशोबाने पाणी टाकलेलं आहे. आणि आता हे उकळण्याची वाट बघायची. आजोबा म्हणतात मटण आणि दाल आण. बारका म्हणलं त्याचे आजोबा म्हणतात का मटण आणि दारू आण. तर मटण आणि दारू तर नाही, पण इथं उकळलेलं चिकन तुम्हाला दिसत असेल. मस्त उकळा फुटलेला आहे आणि आता लगेच आपण जेवणाला सुरुवात करणार आहोत. तर आता इथे मस्त सावलीमध्ये गावरान पद्धतीने इथे जेवायला बसणार आहेत सगळे. आणि पद्धतशीरपणे इथं पोटभर जेवण झालेलं आहे. भाकर आणि गावरान चिकन नंबर 1 बेत होता. मुद्दाम जेवतानाचा व्हिडिओ घेतला नाही, कारण जेवताना जर दुसरं कोणी बघत असेल तर खाणाऱ्याचं पोट फुगतं म्हणतात. हे बघा, कार्यक्रम आटोपलेला आहे जेवणाचा. निवांत कार्यक्रम झालेला आहे. असा डोंगर दऱ्यांमध्ये शेतामध्ये येऊन गावरान कोंबड्याचा कार्यक्रम, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे माणसाला आयुष्यात. आणि अनिल शेठ म्हणले की राजगड किल्ला दाखवताना त्यांचा एक व्हिडिओ घ्या. तर इथे झूम करून तुम्हाला दाखवतो. हा बघा राजगड किल्ल्याचा बाले किल्ला तुम्हाला इथे दिसत असेल. आणि या साईडला ही बहुतेक संजीवनी माची असावी. तर इथे गावरान कोंबड्याचा जेवणाचा कार्यक्रम आपला इथे संपन्न झालेला आहे. एकंदरीत मजा आलेली आहे. बघू शकता किती निसर्गरम्य वातावरण आहे इथे.